सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय। श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे. कलियुगात संसार सागर तरुण जाण्यासाठी हा महामंत्र गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे. श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांच्या श्री गुरुगीतार्थेश्वरी या विवेचनाच्या आधारे आपण क्रमशः जाणून घेत आहोत. आजचा श्लोक आहे 132. श्री गुरुगीतेचे विशेष फळ. गुरुगीतात्मकं देवी शुद्धतत्त्वं मयोदितं भवव्याधि विनाशार्थं स्वयमेव जपेत सदा. हे देवी, श्री गुरुगीतारूपी शुद्ध तत्व मी तुला सांगितले. भवव्याधी नाश करण्यासाठी सदा श्री गुरुगीता स्वतः जपावी, म्हणावी. हा श्लोक श्री गुरुगीता पठणाचे विशेष फळ सांगत आहे. श्रवणापेक्षाही स्वतःच श्री गुरुगीता पठण केल्याने भवव्याधी संसार तापापासून मुक्तता होते. स्वतःचा रोग जाण्यास स्वतःच औषध घ्यावे लागते. क्षुधा तृषा तृप्त होण्यास स्वतःच भोजन जलसेवन केले पाहिजे. तद्वत त्रिविध तापातून मुक्त होण्यास स्वतःच गुरुभक्ती श्री गुरुगीता पठणाने करायला हवी. गुरुभक्ती हाच संसार ताप निवारण्याचा एकमेव उपाय. श्री गुरुगीता गुरुभक्तीचे साधन, साधकाचे धन. साधकाने स्वतःची देह मन बुद्धी वापरूनच साधनेचे धन मिळवायचे. ब्राह्मण पूजेला ठेवून करविलेल्या पूजेला स्वतः केलेल्या पूजेचे फळ मिळत नाही. नोकराकडून केलेली पाकसिद्धी स्वयंपाक ठरत नाही. दुसऱ्याने केलेल्या स्नानाने आपला देह निर्मल होणार नाही. तद्वत ज्याने त्याने स्वतःची साधना स्वतःच्या काया वाचा मने करून केल्यानेच भवव्याधीतून तो मुक्त होईल. सद्गुरुनाथ महाराज की जय.